श्रीराम. आपण जेव्हा पारमार्थिक साधनेला लागतो त्या संबंधीचे काही प्रमाण ग्रंथ वाचायला लागतो, अभ्यास करायला लागतो, त्याचं चिंतन मनन करायला लागतो, तेव्हा काही काही शब्द आपल्या नित्य परिचयाचे नसतात. तर त्या शब्दांचा नेमका अर्थ काय हे थोडा जरी आपल्याला कळला तरी या ग्रंथाचं वाचन चिंतन सोपं जातं. कारण परमार्थ साधनेमध्ये दोन भाग येतात. एक आपण परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाच्या अंगाने ज्ञान मिळवणं, आणि दुसरी गोष्ट त्याप्रमाणे साधना करणं, जे ज्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल असं म्हणतात. अशा दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत. तर आज आपण इथं असे शब्द कोणते येतात, त्याचा अर्थ काय आहे हे थोडक्यात समजावून घेऊया. नेहमी शब्द विचारला तो अध्यात्म असा शब्द आपण वापरतो. अध्यात्म म्हणजे नेमकं काय असं जे विचारलं तर फारच थोड्यांना माहिती असतं नेमकं. तर अध्यात्माबद्दल काय म्हटलेलं आहे, ग्रंथात काय म्हटलेलं आहे, थोडक्यात जो बघायचं तर अध्यात्म म्हणजे आत्म्यासंबंधी आत्मस्वरूपासंबंधीचं ज्ञान, जे व्यवहारात आपल्याला कधी दिलं जात नाही. देह मन बुद्धी संबंधी ज्ञान दिलं जातं, पण आत्म्यासंबंधी कधी कोणी बोलत नाही. तर ज्याच्यातून आपल्याला आत्म्याविषयीचं ज्ञान मिळतं त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि भगवद्गीतेनं अध्यात्माची व्याख्या करताना स्वभावोध्यात्म उच्यते असं म्हटलेलं आहे. 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे. किम तत् ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय असे प्रश्न विचारल्यानंतर याचा अर्थ असा की एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकच ब्रह्म सर्व व्यापून आहे, तेच एक आहे, दुसरं काही नाही आहे. ते ब्रह्म निर्गुण निराकार आहे. खरं म्हणजे काही शब्द असं लावताच येत नाही, पण त्याला नाही असं म्हणता येत नाही. असं जे आहे ते ब्रह्म, त्या ब्रह्माचा सहज स्वभाव म्हणजे त्या ब्रह्माची सहज स्थिती म्हणजे अध्यात्म. आणि अध्यात्म ज्ञानाने या परमात्म स्वरूपाचा अनुभव घेता येतो. म्हणून अध्यात्मशास्त्र, अध्यात्म ज्ञान असे शब्द वापरले जातात. त्यामुळे अध्यात्म ह्याचा अर्थ हा येतो. आता परमार्थ असा शब्द नेहमी वापरतो आपण. परमार्थ म्हणजे काय, अध्यात्मामध्ये काही करायचं नाहीये, परमार्थामध्ये करायचं आहे. आत्म्याचा बोध होण्यासाठी परमार्थ समजून घ्यायचा आहे, परमार्थ करायचा आहे आणि परमार्थी व्हायचं आहे. परमार्थाचा देखील परमार्थ म्हणजे श्रेष्ठ लाभ. श्रेष्ठ लाभ कुठला, शाश्वत लाभ कुठला, तर आत्मज्ञान, शाश्वत आनंद हा प्राप्त करून घेणं. आणि त्यासाठी त्या परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी जो काही विचार चर्चा साधना हे समजून घेतलं जातं आणि केलं जातं त्याला परमार्थ असं म्हटलं आहे. म्हणजे परमार्थ ही वाटचाल आहे आणि अध्यात्म या ठिकाणी पोचणं आहे, आत्म्याचं ज्ञान होणं आहे. हा दोन्हीमध्ये बारकावा आहे. पुष्कळ वेळा दोन्ही शब्द स्थूल अर्थाने एकाच अर्थाने वापरले जातात, पण हा थोडा बारकावा आपण लक्षात घेतला पाहिजे. आता आणखीन एक त्याच्यामध्ये येतो विचार, जे हा आपण वाटचाल करत असताना देहासंबंधी काही शब्द येतात. देह कशाचा बनला म्हणजे ज्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे, किंवा प्रकृती पुरुष विचार ह्या तऱ्हेनं प्रकृती ज्याला म्हटलेलं आहे, ही कशाची बनली काय बनली अशा अंगाने काही शब्द येतात. काही जीवाला उद्देशून काही शब्द येतात, काही आत्म्याला उद्देशून शब्द येतात, काही साधनेच्या अंगाने शब्द येतात. भक्तीची साधना कशी, कर्माची साधना कशी, ध्यानयोगाची साधना कशी, ज्ञानासंबंधीच्या कल्पना, असं सगळं वेगळे वेगळे विषय आहेत. त्या अंगाने येणारे काही शब्द आहेत. आता हे जे आहे परमार्थ अध्यात्म हे जे आहे हे आपल्याला याच्या संबंधी विचार कशात येतात असं जर विचारलं तर त्याला अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी द्वैत नाही, दोन नाहीच आहे, अद्वैत
एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे. विश्वही तोच झालेला आहे आणि जीवही तोच झालेला आहे. त्याच्याखेरीज दुसरं काहीही नाही. हे ज्या ग्रंथातून सांगितलं जातं त्याला अद्वैत बोधाचे ग्रंथ, अद्वैत ग्रंथ असं म्हटलेलं आहे. जे उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या एकनाथी भागवत आहे, संतांचं वाङ्मय आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा सगळे ग्रंथ जर आपण पाहिले तर हे अद्वैत बोधाचं आहे. बाकी जे काही पुराण वगैरे सांगितली जातात, इतर काही गोष्टी सांगितल्या जातात त्या द्वैतामध्ये येतात. परमेश्वर काही वेगळा आहे, जीव काही वेगळा आहे आणि त्या तऱ्हेनं सुरुवातीला वेगळा आहे पण एकरूप व्हायचं आहे आणि ते कसं व्हायचं हे सांगणारे जे ग्रंथ असतात त्यांना अद्वैत ग्रंथ असं म्हटलं जातं. आता हा अद्वैत बोध करण्यासाठी हा जे विश्व निर्माण झालं, हे विश्व कसं निर्माण झालं असं सांगणारे काही ग्रंथ आहेत. त्याला एक शास्त्र म्हटलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या अंगाने निरनिराळी पंडित मंडळी, अनुभवी मंडळी ज्ञान देत असतात. त्याच्यामध्ये एक शब्द नेहमी येतो, षटशास्त्र किंवा षटदर्शन असं म्हटलेलं जातं. ही षटदर्शनं कोणती आहेत तर सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे शास्त्रांचे नाव आहे. त्यापैकी भगवद्गीतेमध्ये 4 शास्त्र मुख्यतः आलेली आहेत. का ती शास्त्र ही विशेषतः साधनेला उपयोगी आहेत. आपण भगवद्गीता जर पाहिली तर 2ऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच ज्याला ज्ञानाचा अध्याय म्हटलेला आहे तिथं सांख्य योग असं म्हटलं आहे. तिथं सांख्यशास्त्र येतं. सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती आणि पुरुष विचार केला जातो. म्हणजे प्रकृतीला दूर सारून पुरुषाकडे जायचं आहे आणि पुरुषाकडे गेल्यानंतर मग लक्षात येतं की प्रकृती हा नावाचा वेगळा पदार्थ नाही. पण तो समजून घेताना प्रकृती पुरुष विचार हा समजून घ्यायचा आहे. जसं आपण देह आणि आत्मा, देहाकडून आत्म्याकडे जायचं असल्यामुळे देहाचा विचार करतो आणि मग आत्म्याकडे जातो. तसं या ठिकाणी 2ऱ्या अध्यायात सांख्य सांगितला. 3रा, 4था, 5वा हे जे आहे तर पूर्वमीमांसा सांगितली. म्हणजे कर्माचा विचार त्यात आला. कर्मकांड काय करायला पाहिजे, काय करायला नको, त्या ठिकाणी पूर्वमीमांसा येते. नंतर 6व्या अध्यायामध्ये योगाचा विचार येतो, योगशास्त्र त्या ठिकाणी येतं. आणि शेवटी सगळ्या ग्रंथात म्हणून जर काही येत असेल तर ज्याला उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत ज्याला म्हटलेलं आहे ते शास्त्र येतं. न्याय आणि वैशेषिक ही 2 शास्त्र जी आहेत याचा फारसा आपल्याला साधनेच्या दृष्टीने उपयोग नाही. त्यामुळे त्याचा विचार फारसा येत नाही. आपल्याला तो विचार फारसा करायचं काही कारण नाही. ते विषय साधारणतः पंडितांसाठी उपयोगी असतात. ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते चर्चा करत असतात. तर ही 4 शास्त्र जी आहेत याचा विचार भगवद्गीतेत येतो. त्यामुळे आपल्याला शास्त्रांचा अभ्यास करता आला नाही तरी देखील भगवद्गीतेचा अभ्यास जर थोडाफार प्रमाणात साधनेच्या दिशेनं करता आला तरी सगळी जी आहेत षटदर्शनं, षटशास्त्र त्याचा परिचय आपल्याला त्याच्यामध्ये होऊन जातो. काही शास्त्र बहुतेक संस्कृतात असल्यामुळे चटकन कळत नाहीत. गीताही संस्कृतात आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी ती सोपी केली. समर्थांनी देखील ह्या सगळ्यांचा संदर्भ घेऊन दासबोधासारखा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे इथं त्या षटशास्त्रांचा उपयोग होतो. आता वेदांचा उल्लेख वारंवार केला जातो. हे वेद आहेत, हे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण या वेदांचा जरी आपल्याला प्रत्यक्ष अभ्यास करता आला नाही तरी वेदात जो विचार आहे तोच पुढे वेदांत सगळ्या मिळून काय सांगायचं आहे तेच सांगायचं आहे की एकच परमात्मा नटून आहे. म्हणून हे जर शब्द आले तर लक्षात घ्यावं की ह्याचा सगळ्याचा विचार साकल्याने या गीतेसारख्या ग्रंथात आलेला आहे. त्यामुळे ते फक्त नामं आपल्याला माहिती असली तर साधनेच्या दृष्टीनं ती पुरेशी आहे. आता आणखीन काय गोष्टी आपल्याला येतात साधना करणाऱ्याला. एक शब्द येतो आपल्याकडे नेहमी की आश्रम आपण म्हणतो. 4 आश्रम आहेत. एक ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम
वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. या 4 आश्रमामध्ये सुद्धा पहिली जी 5-25 वर्ष असतात त्याच्यामध्ये विद्या मिळवायची असते, ब्रह्मचारी राहून. आणि ब्रह्मचारी याचा अर्थ सुद्धा ब्रह्मेचरती, ब्रह्मामध्ये अखंड अनुसंधान राहणं, सर्व शिकून घेणं, हा जो आहे तो ब्रह्मचारी आश्रम आहे. नंतर गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ समजला जाईल, कारण आजीवन ब्रह्मचारी राहणं अशी मंडळी फार थोडी सापडतात. त्यामुळे गृहस्थाश्रम त्याच्यामध्ये राहून आपल्याला साधना करता येते, पूर्ण बोधावर जाता येतं. त्यामुळे 25 पासून साधारण 50 पर्यंत आपण धरायला हरकत नाही. 5-25 वर्ष ही जी आहे ही गृहस्थाश्रमामध्ये जातात. संसार करायचा आहे, पत्नी मुलं बाळं अर्थार्जन करून त्यांना वाढवणं. कारण हा जो विश्वा निर्माण केला आहे ते पुढं चालू राहायचं असं म्हटल्यानंतर ती पुनरुत्पत्ती आहे, सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तर ते गृहस्थाश्रमातच शक्य असल्यामुळे गृहस्थाश्रम हा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे वानप्रस्थाश्रम. याचा अर्थ असा की मुलाबाळांच्या विषयीचं कर्तव्य आपलं पार पाडलं, मुलं मोठी झाली की आता त्या व्यक्तीनं संसारातून निवृत्तच व्हायचं आहे. निवृत्त झाल्यानंतर देखील त्याच्या पाठीमागं लागणं, आणखी पैसे मिळवायचे, आणखी काम करायचं आहे वगैरे वगैरे, हे फारसं खरं नव्हे. आता तुमची जबाबदारी संपल्यानंतर तरी निदान आपण जास्तीत जास्त परमार्थाला वाहून घेऊन आपल्या नरजन्माचं सार्थक करायचं आहे, म्हणून वानप्रस्थाश्रम सांगितलंय. मधल्या काही काळामध्ये आयुर्मर्यादाच मर्यादित होती, जास्त नव्हती. त्यामुळे तरुण वयात किंवा गृहस्थाश्रमाच्या वयातच माणसाचं आयुष्य संपून जायचं. आता दीर्घ आयुष्य या काळामध्ये आलेलं आहे. तर अशा वेळेला 55-60 उशिरात उशिरा म्हटलं आणि तो जर गृहस्थाश्रमात निवृत्त झाला तर त्यांनी त्याच्यापुढे वानप्रस्थाश्रम, जे बरंचसं संसारात असला तरी देखील निवृत्त राहायचं आहे, आणि त्याच्यापुढे तर संन्यासाश्रमच सांगितलं आहे, सर्व सोडूनच राहायचं आहे. याचा अर्थ इथं सुद्धा सर्व सोडून दूर जाणं सगळ्यांना जमेलच असं नाही, पण सर्व गोष्टीचा संन्यासच. आणि संन्यासाचा अर्थ सुद्धा षडन्यास, सगळ्या विकारापासून वेगळा झालेला आहे. आणि म्हणून त्याला खरं असं म्हटलंय मृतवत राहावं. आहे आणि नाही, हे खावंसं वाटतं, ते प्यावंसं वाटतं, लोकांतात जावंसं वाटतं, हे सगळं वर्ज्य करून एकांतात विरक्त राहून गरजेपुरतंच अन्नपाणी सेवन करून आपल्या साधनेत ब्रह्मानंदामध्ये, आत्मानंदामध्ये डूब देऊन राहणं आणि नरजन्माचं सार्थक करणं. त्या तऱ्हेनं हे जे आश्रम आहेत हे सांगितलेले आहेत. आता हे आश्रम येण्यासाठी जी पुढे सांगितलं आपण करण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. म्हणून वैराग्य, विरक्ती असे शब्द आपण वापरले. त्याचा अर्थ सुद्धा विरक्ती, वैराग्य हे बाहेरून नाही, ही मनाची एक स्थिती आहे. आतून वैराग्य आलं पाहिजे. याचा अर्थ असा की जे जे काही आपण विषय बाहेरचे पाहतो आहोत हे विषय क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत, नाशवंत आहेत, हे लक्षात घेऊन त्याचा उपयोग गरजेपुरता करायचा आहे, परंतु त्यात गुंतून राहायचं नाही. असं जेव्हा आपण मनाला शिकवून देत राहू तसं मग हळूहळू विरक्ती येत जाते. आणि थोडीफार तरी विरक्ती आल्याशिवाय खरी साधनाही होत नाही. ध्यान लागणं, नामात रंगणं, हे सगळं जे म्हणतो याला हे करत असताना साधना निदान त्या काळापुरतं तरी या बोधात राहिलं पाहिजे की शाश्वत नाही आहे आणि आपल्याला शाश्वताचा शोध घ्यायचा आहे. म्हणून यांनी जसं म्हटलंय गीता ग्रंथ कोण वाचा, जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. किंवा निष्काम झालेली मंडळी पाहिजे हे ग्रंथ ऐकायला सुद्धा. एरवी ग्रंथाचा अर्थ समजणारच नाहीये. त्यामुळे थोडीफार तरी विरक्ती मनाच्या पातळीवर आली तर हे संभवतं. म्हणून विरक्ती, वैराग्याचा अर्थ कपडे बदलणं, माळा घालणं, टिळे लावणं, हे ते बाहेरच्या गोष्टी नाही आहेत महत्वाच्या.
तुम्ही बाहेर काय करता यापेक्षा सुद्धा अंतरीचा भाव जर तो असेल तर जनक राजा राजा होते, सिंहासनावर आरूढ होते, एवढं मोठं वैभव होतं, याज्ञवल्कांचं केवढा आश्रम, केवढं वैभव, पण अंतरात विरक्त होते. तशी संत मंडळी काही दारिद्र्यात असतील, काहींचे सधन असतील, पण तो अंतरात विरक्त झालेली, म्हणून ही विरक्ती वैराग्य या तऱ्हेनं आलेले शब्द आहेत. आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे प्रस्थानत्रयी म्हटलाय ग्रंथांच्या अंगाने. ही प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र ही जी आहे ती प्रस्थानत्रयी. कुठल्याही याच्यातलं जरी आपण ग्रंथ वाचायला उपनिषद खूपच आहेत, 108 आहे म्हटलंय, त्याच्यातली 10 ही निवडक आहेत. आणि ही जी सांगितलेली आहे ती 10 निवडक एवढी आपल्याला कळली तरी आपल्याला पुरेशी आहे. हे 10 निवडक सांगितले त्याची सुद्धा नावं जी आहेत ती म्हणजे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. हे 10 उपनिषद आहेत. ज्ञानेश्वरीत सुरुवातीला गणेशाचं वर्णन जे केलेलं आहे, शब्द ब्रह्माची मूर्ती म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी या दशोपनिषदाचा उल्लेख केलेला आहे, षडदर्शनांचा उल्लेख आलेला आहे, दशोपनिषदाचा उल्लेख आलेला आहे. तर ही जी 10 उपनिषद आहेत ह्याच्यातली आपण जरी वाचली तर या दशोपनिषदामध्ये ज्ञानच सांगितलेलं आहे. साधनाही थोड्या प्रमाणात आहे, ध्यानाविषयी आहे, कर्माविषयी आहे, भक्तीविषयी आहे, पण जास्तीत जास्त भर ज्ञानावर आहे. आणि साधना त्या तऱ्हेनं ज्ञानेश्वरीत जास्त सांगितले. म्हणून साधकाच्या दृष्टीनं उपनिषदांचा अभ्यास जरी केला तरी फार त्यात रंगून न राहता ते शास्त्र ग्रंथ आहे ते लक्षात ठेवून त्याच्यावरती आधारित भगवद्गीता, त्याच्यातलाच विषय उपनिषदातला भगवद्गीतेत आलेला आहे. आणि भगवद्गीता सोपी करून ज्ञानेश्वरी नाथ भागवतात आलेली असल्यामुळे, दासबोधात विषय आलेला असल्यामुळे साधकांना ते ग्रंथ जास्त जवळचे आहेत आणि समजायला सोपे आहेत. या तऱ्हेनं आपण या ग्रंथांच्या संबंधी आपण थोडी थोडी माहिती घेतोय. आता आणखीन कोणकोणतं येतं शब्दामध्ये? आता प्रकृती पुरुष विचारामध्ये प्रकृती आणि पुरुष असा शब्द येतो. ती प्रकृती जी आहे त्याच्यामध्ये एक अपरा प्रकृती आणि परा प्रकृती च्या 2 आहेत. अपरा प्रकृती जी आहे ती सामान्यतः 8 विभाग त्याच्यात म्हटलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. आणि त्याच्या जोडीला मन, बुद्धी, अहंकार या 8 विभागांची साम्यावस्था असणं याला अपरा प्रकृती म्हटलंय. आणि 8 विभाग ज्या ठिकाणी लीन होतात ती आहे परा प्रकृती, तिला जीव असं म्हटलेलं आहे. आपण जेव्हा मी असं केलं, मी तसं केलं असं बोलत असतो त्या वस्तुतः देह बोलत नाही, जीव बोलत असतो. जीव आपल्याकडे मी असं म्हणून ते बोलत असतो. कारण देह, मन, बुद्धी जे आहेत ही जड आहेत, त्याला चैतन्य येतं ते जीवामुळे, आणि जीव हे आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे. म्हणून प्रकृती पुरुष विचार याच्यामध्ये म्हणताना सुद्धा ही अष्टधा प्रकृती आहे. त्याच्यामध्ये आणखी कोणी 36 तत्व, 24 तत्व अशी काही काही घेतलेली आहे, पण तू साधारणतः लक्षात घ्यायचं ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे. पण ही आहे ती प्रकृती आहे, तिला चेतना जी येते ती आतल्या पुरुषामुळे, जीवामुळे, म्हणजेच आत्म्यामुळे. आत्माच प्रतिबिंबित झाला त्याला जीवात्मा म्हटलं. आणि जीव जोपर्यंत देहाच्या नादी लागलेला आहे तोपर्यंत त्याला अज्ञान आहे. आणि तो जीव आत्म्याच्या दिशेनं प्रवास करायला लागला म्हणजे त्याला साधक म्हटलेला आहे. आणि तो आत्मरूप झाला म्हणजे त्याला ज्ञानी पुरुष असं म्हटलेलं आहे. नीट हा जर विचार समजला तर त्याच्यात अवघड काही नाहीये. फार मोठे मोठे शब्द घातले की तो विषय अवघड होतो आणि सामान्याला वाटतं हे आपल्याला काही कळण्याजोगं नाही. म्हणजे शब्दांचे अर्थ नीट समजावून घेतले तर आपल्याला हे ग्रंथ कळायला सोपे जातात. आता जे आत्मज्ञान आपल्याला मिळवायचं आहे त्याला शब्द नेहमी वापरला जातो अतींद्रिय ज्ञान असं आपण म्हणतो. सामान्यतः आपण ज्ञान जे मिळवत असतो ते ज्ञानेंद्रियाने आणि मनाने, मन हे इंद्रियच धरलेलं आहे. त्यामुळे 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत, कान, नाक, डोळे,
जीभ, स्पर्श, तर ही ज्ञानेंद्रिय, त्याच्यातून आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय घेत असतो. आणि मन हे एक इंद्रिय आहे. पण आत्म्याचं ज्ञान जे आहे ते अतिइंद्रिय, हे ह्या 5 इंद्रियातही सापडत नाही आणि मनातही नाही, बुद्धीतही नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने म्हटलंय, बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय भोगवीन इंद्रियान करवी. आत्म्याचं ज्ञान हे अतिंद्रिय आहे, त्याला रूप नाही आहे, पण ते अरूप असलेले देखील मी रूपात आणेन आणि अतिंद्रिय ज्ञान देखील मी इंद्रियांकडून तुम्हाला भोगवीन. याचा अर्थ सुद्धा काय आहे, स्थूल इंद्रियांना ते कळणारं नाहीये. ती इंद्रिय जशी सूक्ष्म सूक्ष्म होत जातील, तीक्ष्ण होत जातील आणि पुढे ते सूक्ष्मही जाऊन त्याच्या पलीकडे जाता येईल, तेव्हा ते अतिंद्रिय ज्ञान होत असतं. स्थूलातून सूक्ष्माकडे, म्हणजे 4 ध्येय देखील सांगितले, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे शब्द येतात आपल्याकडे, 4 शब्द. याचा अर्थ आपण सामान्यतः स्थूल पातळीवर असतो, तिथून आपण जसं सूक्ष्म सूक्ष्म होत जातो तसं तसं या विषयांचं, या ग्रंथाचं ग्रहण होत जातं. साधनेत देखील सूक्ष्मता येते, काय करायला पाहिजे, काय करायला नको हे आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून अतिंद्रिय ज्ञान ते सांगितलं. आता ह्याच्यामध्ये देहाचे काही विचार सांगितले, त्याचबरोबर ध्यानाची आपण जेव्हा साधना करतो तेव्हा काही शब्द आपल्या कानावर येतात. कोणते शब्द येतात असं जर विचारलं तर मुख्य शब्द येतो की अष्टांग योग. ध्यानामध्ये हठयोग आणि राजयोग असं सांगितलेलं आहे. अष्टांग योगामध्ये 8 नावं येतात, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हठयोगामध्ये यम, नियम वगैरे ह्याला जास्त महत्व दिलेलं आहे. ते नको असं नाही. राजयोग जरी म्हटला तरी ते हवं आहे, परंतु राजयोगामध्ये विशेषतः भक्ती सहित योग सांगितलेला आहे आणि हठयोगामध्ये भक्ती नाही आहे. आणि त्यामुळे हठयोगामध्ये क्लेशोधिकतरच तैशाम असं भगवद्गीतेनं म्हटलंय, क्लेश आहेत जास्त. आणि राजयोग हे भक्ती सहित योगाची साधना असल्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंचे, भगवंतांची आराधना करतो, प्रार्थना करतो, त्यांच्या कृपेची अपेक्षा करतो. आणि त्या तऱ्हेनं गेल्यामुळे हठयोगात जेवढे कष्ट पडतात तेवढे न पडता राजयोगाने हा मार्ग सुलभ होतो आणि शेवटी पोचायचं एकाच ठिकाणी. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा, किंवा योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही, आगळे कष्ट चितया. हठयोगाने गेलात काय राजयोगाने गेलात का, जिथं पोचता ते ठिकाण एकच आहे. मग देहाला एवढे कष्ट कशाला द्यायला पाहिजे. याचा अर्थ काहीच कष्ट न देता होणार नाही. काही खाल्लो, काही प्यालो आणि साधना करतायत योगाची असं होणार नाही. खरा जर योगाची साधना करत असेल, गुरुकृपा झालेली असेल, तर आपोआपच अनावश्यक पदार्थ हे दूर लोटले जातात, रिजेक्ट केले जातात. आणि ते एक लक्षण आहे मुख्य, म्हणजे की आपली योगात प्रगती होते का नाही असं जर बघायचं असेल, ते अवांतर गोष्टी रजोगुण तमोगुण वाढवणाऱ्या त्या जीवाला, त्या साधकाला नकोशा वाटायला लागतात. अवांतर गोष्टी बोलणं, संसारिक गोष्टी तरळणं, या सगळ्या गोष्टी नको. आतूनच तो म्हणतो नाही, हे मला चालणार नाही. तरच सात्विक आहार विहार होतो. आता योगाची साधना करतायत आणि इकडे चमचमीत पदार्थ पोटावरून हात फिरवीत खातायत असं जर असेल तर त्याला योगी म्हणताच येत नाही. तो आपल्या ध्यानाचं काहीतरी नाटक करतो असं म्हणावं त्याला. ध्यान जर करत असेल तर त्याची लक्षणं त्याच्या जीवनात उतरताना दिसली पाहिजे. म्हणून जे 8 अंग सांगितले आहेत त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम थोडासा आहे. तथापि जर पूर्वजन्मी काही केलेलं असेल आणि ह्या जन्मात जर गुरुकृपा मिळाली असेल तर ह्या गोष्टींना देखील फार महत्त्व देऊन तिथं थांबायचं कारण नाही आहे. आसन देखील साधं असलं तर चालतं.
साध सुखासन की ज्या ठिकाणी बसला असता एक अर्धा एक तास 1.5 तास आपल्याला सहज बसता येईल असं कोणतंही आसन असलं तर चालतं. आणि पुढचं जे आहे धारणा ध्यान समाधी या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. मग योगासनाला कितपत महत्व आहे? योगासनाला आहे शांतपणे देह ठीक राहण्याच्या दृष्टीने एवढं आपण धरू. पण योगासन केल्याशिवाय ह्या पुढच्या 3 अवस्था येत नाहीत असं समजण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला सहज आसन बसता आलं, प्राणायाम सुद्धा खूप करायचं कारण नाही आहे. एका विशिष्ट पद्धतीनं श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हे जर सद्गुरूंच्या पुढे बसून आपल्याला समजून घेता आलं तर प्राणायाम देखील फार हवा असं नाही. श्वास घेणं आणि सोडणं अशा पद्धतीनं घ्यायचं, कशा पद्धतीनं सोडायचं हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. पण साधारणतः ध्यानाची प्रक्रिया एकदा जमायला लागली की ते मुद्दाम करायचं असं होत नाही. प्राणापान सम आपोआपच होतात आणि पुढे तर हे श्वास देखील मंद होऊन जातो आणि जेमतेम देहधारणे पुरता चालू राहतो. असा जर श्वास त्याचा होत असेल तर तो योगाची साधना करतोय असं समजावं. तसं जर नसेल आणि श्वास जोर जोरात चाललेले असले तर ती योगाची साधना वगैरे काही नाही. म्हणून हा योगी आहे का नाही हे श्वासावरून ओळखावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी अष्टांग सांगितलेली आहेत, अष्टांग योग म्हटलेला आहे, हा त्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आता हठयोगाने जर कुणी जात असेल तर त्या हठयोगाने एक काय जर गोष्ट होत असेल तर दीर्घ आयुष्य मिळतं, हे बरोबर आहे. आणि काही सिद्धी त्याला प्राप्त होतात आणि काही मंडळींना त्या सिद्धींचं आकर्षण असतं आणि म्हणूनही काही मंडळी हठयोगाची साधना करतात. त्या सिद्धी आपण फक्त त्याची नावं समजावून घेऊ. त्या ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्याच्यामध्ये अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाश्य, ईशिता, वशिता, प्राकाम्य किंवा त्याला कामावसायिता म्हटलेलं आहे. अशा 8 सिद्धी या सांगितल्या. या 8ही सिद्धी नारायणापाशी असतात असं म्हटलेलं आहे आणि संतांच्या पाशी त्यातल्या काही 4-5 अशा काही असतात. जे उदाहरणार्थ अणिमा, गरिमा, लघिमा असं म्हणताना काही ठिकाणी असं वर्णन केलं जातं की तो देहाने लहान होतो, देहाने मोठा होतो. माधवनाथ असं म्हणत देहाने लहान मोठा असा त्याचा अर्थ घेऊ नये, त्याचं मन कसं होतं ते बघावं. मन लघिमा, मन लहान होतं याचा अर्थ तनुमानसी असा एक शब्द आलेला आहे योगामध्ये. याचा अर्थ मन जवळजवळ नष्ट करत येणं. मन आपण लीन करायचा जो प्रयत्न करतो त्यांनी मन हळूहळू हळू लीन करता करता मनोलय करायचा आहे आणि मनाचा नाश करायचा आहे. अशा तऱ्हेनं मन करायचं आहे. आणि व्यापक होणं या अर्थाने जो शब्द आहे ते जर बघितलं तर मनाने व्यापक व्हायचं आहे. म्हणजे मन जे देहापुरतं संकुचित आहे आणि देहालाच मी म्हणत आहे ते व्यापक करून हे सगळं विश्व मीच भरून राहिलेलं आहे. अणुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा याचा अर्थ देहाच्या अंगाने आकाश एवढा होऊ शकत नाही, तर बोधाच्या अंगाने मनाच्या अंगाने त्या व्यापक परमात्म्याला गवसणी घालणारं मन व्हायचं. याचा अर्थ मन नष्ट करायचं आणि मग त्याला गवसणी घालता येते. म्हणून अत्यंत व्यापक मन करणं अशा तऱ्हेनं त्याचा अर्थ घ्यावा. म्हणून या सिद्धीचा जो अर्थ आहे हे 8-7 सिद्धी सांगितले. काहींच्याकडे आकर्षण सिद्धी असते. असे संत त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि त्याला परमार्थ मार्गाला लावतात. बाकीच्या सिद्धी इतर काही आहेत त्या आपल्याकडे साधकांनी त्याच्यात फार पडूही नये आणि त्यात गुंतूही नये. शेवटची निष्कर्म सिद्धी जी आहे तिच्याकडे लक्ष ठेवून आपण वाटचाल करावी. हरिओम.